आसेगाव पोलिसांना नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार 25 डिसेंबर 2025 रोजी सनगाव, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम येथील रहिवासी सिद्धार्थ बनसोड, वय अंदाजे 35 वर्ष, मामा आणि भाचे अंकुश भालेराव अंदाजे वय 16 वर्ष व कार्तिक भालेराव अंदाजे वय 14 वर्ष या 3 मामा भाच्यांचे सनगाव शिवारातील धरणाच्या काठावर कपडे आढळून आल्याने 3 व्यक्ती धरणात बुडाल्याची दाट शक्यता गावातील लोकांना आली। त्यांनी ही माहिती आसेगाव पोलीस स्टेशन यांना दिली। स्थानिकांनी सुद्धा मामा भाच्यांचा शोध घेतला असता काहीच मिळून आले नाही। शेवटी 26 डिसेंबर रोजी सकाळी आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण भाकडे यांनी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ पाचारण केले। रेस्क्यू बोट आणि शोध व बचाव साहित्यासह घटनास्थळी पोहोचून शोध मोहीम सुरू करण्यात आली असता दुपारी 1:10 धरणातील 15 फूट खोल पाण्यातून 2 भावांचे मृतदेह हाती लागले। नंतर मामाचा 3रा मृतदेह हाती लागला। असे 3ही मृतदेह शोधून बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिले। यावेळी जीवरक्षक दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी मयूर सडेदार, शेखर केवट, अतुल उमाळे, अश्विन केवट, विष्णू केवट, हर्षल वानखडे, विद्याधर वाघमारे, योगेश आगडे यांनी शोध मोहीम मध्ये कामगिरी बजावली। या संपूर्ण घटनेवर वाशिम जिल्हाधिकारी योगेश कुंभेसकर, निवासी उपजिल्हाधिकारी मंगरुळपीर, उपविभागीय अधिकारी रवी काडे, तहसीलदार सुधाकर अनासुने, रवींद्र राठोड लक्ष ठेवून होते। तसेच यावेळी घटनास्थळावर उपस्थित आसेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामकृष्ण भाकडे, एएसआय गणेश भोयर, हेड कॉन्स्टेबल विजय शिंगारे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील गंडईत, तलाठी ठोंबे, विक्रम पवार, समाधान भगत यांच्यासह गावातील नागरिक व नातेवाईक हजर होते। यावेळी स्थानिक नागरिकांनी बचाव पथकाच्या साहसाचे आणि तत्परतेचे कौतुक केले, अशी माहिती शाहू भगत यांनी दिली आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, वाशिम।